नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। जय महाराष्ट्र। साहेब, आज स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी आणि कायदे तज्ज्ञ संचालकांची तुम्ही आज नियुक्ती केलेली आहे। कारण मनाचं पुस्तक उघडणारे खूप जण असतात, पण ते वाचणारे आणि चालणारे नसावेत, आणि त्यांनी त्याचं मोल ते अनमोल करण्यासाठी प्रत्येकाने त्या ठिकाणी हिरीगिरीने सहकार्य करून त्या ठिकाणी उतरलं पाहिजे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचं कार्यरत कामगिरी केली पाहिजे। त्या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे, आज दौंडकर आणि गावडे पाटील यांना एक तज्ज्ञ संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केली। त्या अनुषंगाने आपलं काय वाटतं? आमची सोसायटी जशी निवडून आहे तशी 10 सीटा आम्ही एकदम बहुमताने निवडून आणली होती। त्यात 2-3 सीटा आमची थोड्या 4-5 मतांनी घासाली। त्यांना नाराज न करण्यासाठी आम्ही दरवर्षी निर्णय असा घेतला की दरवर्षी तज्ज्ञ संचालक 2 करायचे असे ठरवले। त्यामुळं आत्ता आमचे विष्णू मामा दोंडकर असतील वाटेतले, परत प्रसिद्ध गाडा मालक स्वपन गावडे असतील, आमचे सरपंच संदीप शेट गावडे पण आलेले आहेत। असे प्रत्येक सोसायटीचा आम्ही निर्णय दरवर्षाला निर्णय घेऊन आहे ना प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करीत आहोतच। त्याचप्रमाणे आमच्या सोसायटीच्या प्रत्येक जशी सोसायटी निवडून आहे तशी गावामध्ये थोडी वेगळीच आम्ही नियोजन असे केले की प्रत्येकाला पीक कर्ज देण्यात पैकड्यांकडे असतो आणि त्यांचे काही थोडेसे काही आर्थिक पाण्यामुळे कशामुळे थोडे थकबाकी दोघं राहतात, त्याच्यामुळे ना थोडंसं त्यांना थोडा विलंब होत आहे। पण इथून पुढे त्यांना खुश करण्याचा प्रयत्न होणार। रोडे साहेब, तुम्ही एक सचिव आहात, एक जबाबदार व्यक्तिमत्व आहात, आणि ज्या संस्था ही स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी आणि प्रत्येकाला हक्काचं व्यासपीठ म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज असेल, त्याला बी बियाणं असेल किंवा कोणतीही सुखसुविधा मिळावी या अनुषंगाने आपले प्रयास आणि प्रयत्न काय असणार आहेत? आता आपल्या गावामध्ये सहकारी स्वतःच्या माध्यमातून लोकांना पीक कर्ज वाटप केलं जातं। हा पीक कर्ज वाटप भविष्य काळामध्ये पीक पेरणी करण्यासाठी, बटाटे लावण्यासाठी आपण त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात कर्ज देण्याचा प्रयत्न करतो। आणि शेतकऱ्यांच्या शेतीसाठी ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरसाठी आपण कर्ज प्रकरण करतो, गाय घ्यायची असेल गायीसाठी कर्ज प्रकरण करतो, मशीनसाठी कर्ज प्रकरण करतो। स्कीम काढलेली आहे मध्यम मुदत व्याजाच्या कर्ज, त्या माध्यमातून आपण एक प्रकरण जवळपास 25 लाखाचं वाटप केलेलं आहे। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। संचालक मंडळ संस्थेमार्फत ज्या आपण त्यांना सोयीसुविधा देऊ शकतो, कमी पैशामध्ये सातबारे काढून देणे, त्यांच्यासाठी काही निर्णय असेल ते सक्षमपणे संचालक कमिटी आमचे निर्णय घेत आहे व लोकांच्या हितासाठी जेवढे प्रयत्न करत आहेत त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू असतात। तर सर, आता शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिकता केलेले आहे आणि आज कृषी प्रधान देशातल्या काळ्याची सेवा करणारे प्रगतशील शेतकरी स्वपनराव गावडे आदर्श मुख्याध्यापक आहेत, आणि त्यांना तुम्ही तज्ज्ञ सल्लागार या पदी तुमची विविध विकास सोसायटीच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून त्यांची निवड केलेली आहे। त्या अनुषंगाने त्यांचा संस्थेला कशा पद्धतीने फायदा होईल? आता त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांना जे अनुभव आलेला आहे, त्यामुळे त्यांची एक तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांना गावातील काही सोयीसुविधा असतील किंवा अजून काही त्यांना संस्थेमार्फत जर काही करत असतील त्यांच्या ज्ञानाचा आम्हाला भरपूर उपयोग होईल। त्यानुसार आम्ही संचालक कमिटीने त्यांची नियुक्ती करण्यात ठरवले। तसेच विष्णू दौंडकर हे प्रगतशील शेतकरी असून शेतीमध्ये काय अडीअडचणी असतील तर ते आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील। त्या अनुषंगाने संचालक कमिटीने त्यांची नियुक्ती करण्याचा तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बरं साहेब, आतापर्यंत विविध विकास सोसायटी संस्थेच्या माध्यमातून तुम्ही सचिवपदी कार्यरत असताना आत्तापर्यंत ज्या अडीअडचणी आलेल्या आहेत तर त्या असतील किंवा जे संचालक मंडळ असतील, याला तुम्ही कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलेलं आहे? आता मी इथं 2013 पासून कार्यरत असून मला हे नवीन संचालक मंडळ 2022 पासून आल्यापासून मला काम करताना अनेक अडीअडचणी आल्या, त्यामध्ये मात करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला। ही संचालक कमिटी एकदम तत्पर असून कायम पाठीशी उभी राहणारी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती आम्हाला मात करता आली। प्रत्येक कमिटी आणि सभासदांना न्याय देण्याचा आम्ही कायम प्रयत्न केलेला आहे। करपुडे साहेब, तुम्ही एक सुज्ञ आहात, एक हुशार आहात, एक तत्त्वज्ञानी आहात आणि एक कार्यक्षम, कर्तव्यशील, गौरवशाली कामगिरी बजावणारे एक महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी आदिमाय शक्ती
जी हाकेला धावती नवसाला पावती आणि त्या मातीमध्ये बीज अंकुर पेरावं, त्या मातीचा सुगंध दरवळल्याशिवाय राहत नाही. आणि आज तुम्ही अन्नदाता सुखी भाऊ, अन्नदानाचा कोठा तुम्ही तुमच्या संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या घरापर्यंत मुखी 2 घात जात आहेत. त्या अनुषंगाने त्या लोकांना त्याचा कसा फायदा झालेला आहे आणि ते तुमचे कसे आभार मानतात? तसं बघायला गेलं तर 2022 साली ही संस्था आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या ताब्यात आली आणि त्याच्यानंतर याआधी या गावाला माहीत नव्हतं का सोसायटी कुठं आहे आणि कोणत्या रूममध्ये आहे आणि तिथं काही सुविधा नव्हत्या. तर झाल्या प्रत्येक वर्षी आम्ही चेअरमन व्हाईस चेअरमन यांना प्रत्येकाला संधी दिली. 10 जणांचं पॅनल आलं होतं, त्याच्यातल्या प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न केला. आणि नुसतं संस्थेचं फक्त उद्दिष्ट नुसतं कर्ज देणं आणि घेणं न ठेवता तर आपण बघितलं असेल तर मागं रेशनिंग दुकान आहे, त्या रेशनिंग दुकानाच्या माध्यमातून लोकांना नियमित एक धान्य पुरवठा होतो, त्याच्यातून संस्थेला सुद्धा 6,000चा फायदा होतो. तसं शेतकरी उत्पादक संस्था खेड तालुक्यातलं जे एक संस्था उभारणी केलेली आहे, तर असं जवळपास 11,000 रुपये उत्पन्न नुसतं आमच्या विकास सोसायटीला दर महिन्याला चालू आहे. आणि लोकांना सुद्धा त्याचा तसंच ह्याच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्यांना पीक कर्ज लागल त्यांना सर्वांना व्यवस्थित पीक कर्ज पुरवठा केला जातो. आणि त्याच्या माध्यमातून सर्व संचालक मंडळ आणि सचिव तत्पर आहे. आणि ह्याच्यामध्ये आज संस्थेच्या माध्यमातून सर्वांच्या मते आमचे सोपान गावडे सर मुख्याध्यापक तसेच आमचे विष्णू जानेबादोंडकर हे प्रगतशील शेतकरी असून पुढं संस्थेला यांचा नक्कीच फायदा होईल आणि त्याच्या दृष्टीने संस्था त्यांना त्या तज्ज्ञ संचालक म्हणून निवड करत आहे. आम्ही बाळासाहेब खरपुडे आणि सोसायटीच्या माध्यमातून मी स्वतः इंजिनियर असलो तरी सोसायटीच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळं करण्याचा उद्देश आहे. त्याच्यानुसार या सर्व संचालकांच्या आणि आमचे मार्गदर्शक दिलीप शेठ माशेरे पॅनल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असून गावासाठी वेगळं करण्याच्या उद्दिष्टाने पुढं आमचा कार्यक्रम असा कार्यकाल असा चालू राहील. शैक्षणिक क्षेत्रात जे नावलौकिकता केलेली व्यक्तिमत्व आहे सोपानराव गावडे माजी मुख्याध्यापक आहेत, आदर्श शिक्षक आहेत. त्यांच्या तोडीदोडीचे आज दौंडकर पाटील प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनाही तुम्ही काय केलेलं आहे की तुमच्या माध्यमातून एक संस्थेला त्याचा पुरेपूर फायदा व्हावा. तर त्याच्याच विषय सहकाराला जास्त महत्त्व. सहकार म्हणजे एकमेकांना सहाय्य करणारी संस्था सोसायटी. तर त्या पद्धतीने या संस्थेने काम चालवले. एकमेकाला सहकार्य करतात, आवडीने आपले एकमेकाच्या पदाला राजीनामा देऊन आवडीने एकमेकाला सहकार्य करून परिवर्तन करतात. काळात ती गरज आहे. त्या पद्धतीने सगळी मंडळी व्यवस्थित असते आणि सोसायटीचा विकास तसं गावच्या संध्या विकासाला पूर्णपणेच आहे. ही ग्रामपंचायत पूर्वी एक होती आणि अजून आम्ही एक आहे असं आपण तालुक्याला दाखवून देतो. पूर्णपणे सर सोसायटी जरी ग्रामपंचायत वेगळी झाली असेल तरी पण आतापर्यंत त्यांचं भरपूर सहकार्य आपल्याला गणेशाला ते सहकार्य MIMRCच्या कृपेने कायम टिकू अशी संधी व्यक्त करून माझं त्यांनी काय तुमच्यावर शिक्का मारावा तज्ज्ञ व्हायचा तो तुमचा अधिकार होता. गुरुजी आदर्श शिक्षक होते, मुख्याध्यापक होते, ते तज्ज्ञ असल्याशिवाय तिथपर्यंत गेलेच नाही. आज गुरुजी तुमच्या या पुण्याची उतरा व्हायचे आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही तुम्हाला तज्ज्ञ म्हणून शिक्का मारत नाही, तुम्ही तज्ज्ञ होताच आहात आणि राहाल सुद्धा. पण या निमित्तानं कन्नड सरकारचा कारभार ज्या पद्धतीने चालला, ज्या पद्धतीने पूर्णक्रिया आम्हाला साथ देते आणि ह्या दोन्हीच्या सहकार्याने आपण जे पुढे जातोय त्यासाठी ही शाबासकीची थाप आहे. आज तुम्हाला तज्ज्ञ केल्याचा आम्हाला आनंद याच्यासाठी आहे. उशिरा असावं आणि ते जुनं जाणतं असावं. ते शेवटचं का होईना आमच्या या 5 वर्षाच्या काळातलं जुनं जाणतं आम्ही पुढच्यासाठी पिरून ठेवतोय ही मात्र निश्चित सांगायला मला आवडेल. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी MI महाराष्ट्र लाईव्ह TV न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी MI महाराष्ट्र लाईव्ह TV न्यूज.